नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला भारतातल्या अशा जागेचा अनुभव सांगणार आहे जिथे गेल्यावर असं वाटतं की आपण वर्तमानात नाही तर थेट हजारो वर्षांपूर्वी पोहोचलो आहोत. आज आम्ही सगळेजण आलो आहोत हम्पी येथे. हम्पी कर्नाटक राज्यात आहे आणि तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेला आहे. ही जागा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेली आहे आणि खरं सांगायचं तर इथे पाऊल टाकताच वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटतं. आम्ही सगळ्यात आधी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आलो. हे गणपती बाप्पा ससे वेकाळू गणपती असं म्हटलं जातं. ही गणपती बाप्पांची मूर्ती हेमकुटा टेकडीच्या पायथ्याशी आहे. ही मूर्ती एकाच दगडातून कोरलेली आहे आणि गणपती बाप्पा इथे खूप शांत ध्यानमग्न अवस्थेत बसलेले दिसतात. ससे वेकाळू म्हणजे मोहरीचे दाणे. असं म्हणतात की बाप्पांनी इथे मोहरी एवढाच प्रसाद घेतला म्हणून या गणपती बाप्पांना ससे वेकाळू गणपती असं नाव पडलं. हम्पी हे खूपच जास्त मोठं आहे. इथे प्रत्येक ठिकाणी गेल्यावर नवीन इतिहास, नवीन कथा समजते. म्हणूनच हम्पी पाहताना घाई न करता वेळ काढून शांतपणे पाहणं खूप गरजेचं आहे. हम्पी इतकं पसरलेलं आहे की आपण सहज रस्ता चुकवू शकतो. म्हणून इथे फिरण्यासाठी पर्सनल ऑटो करणं खूप महत्त्वाचं ठरतं. तर बरेच लोक आहे ना इतिहास समजण्यासाठी गाईड लावतात. पण आम्ही जो ऑटोवाला बुक केलेला होता तर त्यांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणाची इतकी छान आणि इतकी डिटेल माहिती सांगितली की आम्हाला वेगळा गाईड लावण्याची काही गरज भासली नाही. आणि जर आपल्याला काही समजलं नाही तर आपण मोबाईलमध्ये बघू शकतो. म्हणून आम्ही गाईड न लावता स्वतःच सगळं काही फिरत होतो. नंतर आम्ही आलो होतो सनसेट पॉईंट येथे. तर सध्या आम्ही आलो आहे हेमकुटा टेकडीवर आणि आता वेळ आहे साधारण दुपारचे 4:30 वाजलेत. सनसेटसाठी अजून थोडा वेळ आहे पण इथे आतापासूनच एक वेगळी शांतता जाणवते. हेमकुटा टेकडी ही हम्पीमधील खूपच प्राचीन आणि पवित्र जागा आहे. इथे लहान मोठी अनेक जुनी मंदिरं आहेत आणि असं सांगितलं जातं की या टेकडीचा संबंध भगवान शिव आणि पार्वतीशी आहे. या टेकडीहून खालचं विरूपक्ष मंदिर, आजूबाजूचे दगड आणि संपूर्ण हम्पीचं दृश्य खूपच छान दिसतं. आता 4:30 वाजता सूर्य अजून थोडा वर आहे. प्रकाश जास्त आहे आणि दगडांचा रंग थोडासा पांढरट तपकिरी दिसतोय. जसा जसा वेळ पुढे जातो साधारण 5 वाजल्यानंतर सूर्याची तीव्रता कमी होते आणि दगडावर हलका सोनेरी रंग यायला लागतो. 5:30-6 नंतर संपूर्ण हम्पीचं वातावरण बदलतं आणि आकाशात पिवळा, केशरी, गुलाबी रंग आणि समोर इतिहासातले दगड आणि हा नजारा शब्दात सांगणं अवघड आहे. तुम्हाला जे आता समोर दिसतंय तेच आहे हम्पी मधलं अतिशय प्रसिद्ध विरूपाक्ष मंदिर. इथून खाली उतरून आम्ही आता मंदिराकडे जाणार आहोत. विरूपाक्ष मंदिर हे भगवान शिवाला अर्पण केलेलं मंदिर आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे हम्पीत आजही नियमित पूजा सुरू असलेलं हे एकमेव प्रमुख मंदिर. हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळात खूपच वैभवशाली होतं आणि हजारो वर्षांपासून भाविकांची श्रद्धा इथे तशीच टिकून आहे. चला तर मग आता खाली उतरूया आणि प्रत्यक्षात या पवित्र ठिकाणी दर्शन घेऊया. पुढच्या माहितीसाठी नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. बाय.